नमस्कार अँड वेलकम बॅक टू अ न्यू यूट्यूब व्हिडिओ. हा शब्द म्हणून मला आय गेस 1 वर्ष झालं आहे, कारण 1 वर्ष झालं आहे आपल्याला यूट्यूबचा व्हिडिओ येऊन. बट मी कमबॅक करायचा ट्राय करते आहे. सो असेच काही काही व्हिडिओज तुम्हाला भेटतील यूट्यूबचे. बट हा व्हिडिओ आहे Q&A बद्दल. एवढे प्रश्न तुम्ही विचारलेत, याचं उत्तर नाही देऊ शकत मी एवढ्या प्रश्नाचा. बट त्याच्यात सगळे जे कॉमन प्रश्न आहे, जे सगळ्यात जास्त विचारल्या चालले आहेत आणि जे प्रश्न खूप युनिक वाटले मला, काहीतरी नवीन वाटले, त्याच्याबद्दलचं उत्तर देऊयात. सो सुरू करूयात आपले प्रश्न आणि उत्तरांचा व्हिडिओ. कारण अर्धी इंग्लिश अर्धी मराठी बोलल्यावर ना खूप तू समझा? हाँ. नहीं, तू समझा नहीं. सो एकतर इंग्लिशच बोलूयात नाही तर मराठीच बोलूयात. माहिती आहे माझ्याकडे एवढे प्रश्न आहेत आणि त्यात 90% प्रश्न तुम्ही मला विचारतायत की बेबी कधी होणार. तुम्हाला मी म्हणलं होतं, तुम्हाला मी सांगितलं होतं की बाबा असे प्रश्न विचारा जे तुमच्यासाठी खूप नवीन आहे, जे तुम्हाला माझ्याबद्दल माहितीच नाही. ऑफकोर्स हे प्रश्न खूप विचारले जातात आणि याचं उत्तर फायनली तुम्हाला भेटणार आहे ह्या व्हिडिओमध्ये. माझ्यासोबत कनेक्टेड राहा एंडपर्यंत. आणि जितके पण तुम्ही प्रश्न विचारले त्याच्यातले जे कॉमन आहेत त्याचं उत्तर ऑफकोर्स तुम्हाला इथं भेटेल. तर आपण पहिल्या प्रश्नापासून सुरू करूयात. सगळ्यात पहिल्या प्रश्नापासून सुरू करूयात आणि ते विचारलं आहे ड्रीमी लाइट प्रीतने. आपकी जर्नी कैसी रही और आपके लाइफ का टर्निंग पॉइंट क्या था. सो मेरा टर्निंग पॉइंट आता पहिलेच सांगते, मला मराठीत प्रश्न विचारला आहे तर मराठीत उत्तर देईल, हिंदीत प्रश्न विचारला आहे तर हिंदीत देईल, कारण माझे दोन्ही ऑडियंस है, हिंदी आणि मराठीही. सो त्यांनाही त्यांचे उत्तर भेटले पाहिजे. मेरी लाइफ जर्नी ऑफकोर्स बहुत अच्छी रही है और पहले मैं मेरे मम्मी पापा के साथ बहुत खुश थी और उसके बाद हस्बैंड के साथ और ज़्यादा खुश हूँ. और मेरे लाइफ का टर्निंग पॉइंट था 24 मार्च, जब मेरा फर्स्ट वीडियो वायरल हुआ था. रातों रात वायरल होना बहुत प्रॉब्लम कभी कभी देता है सच्ची, क्योंकि बहुत लोग कुछ बुरा बोलते हैं, कुछ अच्छा बोलते हैं. तो वो मेरे लाइफ का टर्निंग पॉइंट था. अगर वो वीडियो नहीं जाता तो मुझे मेरा प्यार नहीं मिलता. अगर वो वीडियो नहीं जाता तो शायद मेरी अरेंज मैरिज कहीं और हो चुकी होती. अगर वो वीडियो वायरल नहीं जाता तो मैं जैसे जीना चाहती थी बचपन से वो नहीं जी पाती. सो आय गेस वो मेरा टर्निंग पॉईंट था. दुसरा प्रश्न आहे मिस वर्ल्ड MS चा. हाय आहे मयुरी, तुला व्हिडिओ बनवायला सगळ्यात जास्त सपोर्ट कोणी केला. हाय मयुरी, थँक्यू सो मच फॉर युअर क्वेश्चन. मला सगळ्यात जास्त सपोर्ट मला असं वाटतं आहे माझ्या आईवडिलांनं केला. कारण ऑफकोर्स हस्बंड तर सपोर्ट करतात, पण ते लग्नानंतरची गोष्ट आहे किंवा जेव्हा आम्ही रिलेशनमध्ये येतो तेव्हाची गोष्ट आहे. पण जेव्हा व्हिडिओ व्हायरल गेला होता त्याच्यानंतर मला मम्मी किंवा कोणी पण म्हणा घरचे, त्यांनी व्हिडिओ डिलीट कर हा बोलले होते. बट ते ह्यामुळं बोलले होते कारण लोक खूप काही बोलत होते, मला लोक ट्रोल करत होते, त्यामुळे बोलले होते. बट जेव्हा मी त्यांना समजून सांगितलं की नाही मला हे करू द्या आता, तर त्यांनी त्याच्यानंतर मला ते व्हिडिओज वगैरे बनवू दिलेत. असं वाटतं त्यांनीच खूप सपोर्ट केला आहे मला. कारण ते जर तेव्हा मला फोर्सफुली नाही करायचा हा व्हिडिओ, नाही करायचे टिकटॉकला व्हिडिओ वगैरे जर म्हणले असते तर आय गेस मी नसते इथपर्यंत किंवा तुमच्यासोबत बोललेली नसते. मी कुठंतरी अरेंज मॅरेज करून तिथं पडलेली असते. ओके. त्यांनी विचारलं आहे सबको ये भाषा नहीं आती है इसलिए हिंदी इंग्लिश में भी ट्राई करो. ऑफकोर्स मैं हिंदी इंग्लिश में भी ट्राई करूँगी क्योंकि मेरी ऑडियंस हिंदी भी है मराठी भी है. तो मैं पूरा ट्राई करूँगी कि मैं हिंदी में भी बात कर पाऊँ और मराठी में भी बात कर पाऊँ. ओके. त्याच्यानंतर मला प्रश्न आला आहे आफ्टर कोहली हू इज युअर फेवरेट क्रिकेटर. ओफ, तसा मी कधी विचार नाही केला आहे, कारण काहीच ठिकाणी आता फक्त ODIमध्ये आपल्याला विराट कोहली बघायला भेटतं आहे इंडियासाठी. आणि IPLमध्ये ऑफकोर्स तो बघायलाच भेटेल आपल्याला. जर नंतर विराट कोहली नंतर जर मी कोणाला बघायला उत्सुक असेल तर ते हार्दिक पांड्या ऑफकोर्स. तुझं एज्युकेशन काय झालं आहे कल्याणीने विचारलं आहे. तर माझं एज्युकेशन BCom कंप्लीट झालं आहे. जर तुम्हाला काय ड्रिलिंगचा आवाज येत असेल तर थोडंसं ॲडजस्ट करा. मी माईक लावला आहे तरीही येत असेल तर, कारण बाजूंच्या घरात ड्रिल खूप वेळाचं चालू आहे. पण मी त्याच्यामुळे माझा व्हिडिओ लेट नाही करू शकत, कारण असे भरपूर कारणं भेटतात मला व्लॉग डिले व्हायसाठी आणि तो वर्ष डिले होतो. स्मॉल डेअर बाईट साई अँड शो हिज रिॲक्शन. ओके. पूर्ण नाव नाही आहे. सो त्यांनी मला विचारलं आहे विथ हुम यू आर मोर क्लोज, मदर इन लॉ और फादर इन लॉ. ऑफकोर्स फादर इन लॉ. माझे सासू खूप चांगली आहे, खूप भोळी आहे बिचारी, बट
माझा सासरा खूप भारी है, म्हणजे अगर मुझे कुछ भी बताना हो या फिर मुझे कुछ भी शेयर करना हो या मुझे कुछ खाने की क्रेविंग हो रही हो, तो मैं सबसे पहले मेरे ससुर जी को बताती हूँ. मेरे ससुर जी वर्ल्ड्स बेस्ट ससुर जी है और मेरी उनके साथ बॉन्डिंग ज़्यादा अच्छी है. ओके, नेक्स्ट प्रश्न आहे नंदिनी जगतापचा. साईची आणि तुमची पहिली भेट कशी झाली, म्हणजे तुम्ही कुठं भेटलेत? आम्ही भेटलो कॉलेजला, कारण त्यांचा जो मोठा भाऊ आहे अर्जुन, तो माझा कॉलेज फ्रेंड आहे आणि आम्ही कॉलेजपासून सोबत आहे. त्यामुळे मला पहिले माहिती नव्हतं की अर्जुनला एक लहान भाऊ आहे, तो साई आहे वगैरे. तर तेव्हापासून आमची भेट झाली. जेव्हा मी 11वीला होते आय गेस, तेव्हा माझी भेट झाली होती साईसोबत. आणि तेव्हा नव्हतं वाटलं की मी या व्यक्तीसोबत लग्न करेन. झालं, देवाच्या हातात असतं हे सगळं, आपण काहीच नाही करू शकत. एक प्रश्न आहे, मला नाही माहिती मी त्याचं नाव घेतलं पाहिजे की नाही, बट एक त्याचा प्रश्न असा आहे, हे ताई एक विचारू का, मी तुझा खूप मोठा फॅन आहे आणि साई भाऊचा पण. मला एक सांगा, 5 वर्षाचं प्रेम सोडून जाऊ शकता का? 5 वर्षाचं प्रेम सोडून जाऊ शकता का हे मला नाही माहिती. ठीक आहे, पहिले तर प्रेम सोडून जाण्यात आय गेस काही कारण असतं, मला असं वाटतं. आणि जर तुम्ही ते कारण सॉल्व्ह नाही करत आहे, तर तुम्हाला दुसरा पर्याय नाही आहे. बट 100% आपला ट्राय करायचा की हे 5 वर्ष छोटी गोष्ट नाही आहे, 5 वर्ष खूप मोठी गोष्ट आहे. आता मला आणि साईला आय गेस 6-7 वर्ष झाली आहेत सोबत येऊन, लग्नाला 2.5 वर्ष झाली आहेत. बट मला असं वाटतं की कितीही प्रॉब्लेम्स आले तर एकमेकाची साथ सोडली नाही पाहिजे, कशीच नाही पाहिजे. आणि जर तो एंडवर येतोच आहे, तर मला नाही माहिती, कारण मी या सिच्युएशनमधून नाही गेली आहे. आणि जे त्या सिच्युएशनमधून गेले, मी त्यांचं काय म्हणतात ते एक्सप्लेनही नाही करू शकत की त्यांना कसं वाटतंय म्हणून, है ना. सो मला नाही माहिती त्याच्याबद्दल मी काय म्हणलं पाहिजे. बट एवढं माहिती आहे की 5 वर्षाचं प्रेम हे सोडून जाणं शक्य नाही आहे, खूप त्रास होतो, खूप विसरू नाही शकत व्यक्तीला. की आपल्याकडे खूप मोठे प्रश्न आहेत, आपण लवकर लवकर त्याचं उत्तर देऊया. ठीक है, मम्मी कब बनोगी, शादी को 5 ईयर हो गए. देखिए, मेरी शादी 9 अप्रैल 2023 में हुई है, तो मतलब 23, 24 और 25. ठीक है, 2 साल हुए हैं मेरी शादी को. तो प्लीज़, मेरे शादी को 5 साल नहीं हुए हैं, बस 2 साल हुए हैं और उसके ऊपर कुछ मंथ्स. नेक्स्ट क्वेश्चन आहे करण सिंगचा. हाउ डू यू फील वेन नैनो वाले ने गॉट एक्सट्रीमली हिट? आई थिंक दैट वॉज योर फर्स्ट वायरल वीडियो. येस, दैट वॉज माई फर्स्ट वायरल वीडियो. और ये मेरा मतलब ये मैं बिल्कुल एक्सपेक्ट नहीं कर रही थी. मैं और साई बस एक बार ऐसे ही मिले थे. अभी मैं उस वीडियो के बारे में क्या ही बताऊँ यार. मैं और साई बस एक बार ऐसे ही मिले थे और उन्होंने मुझे बोला कि चल मैं तेरा वीडियो लेता हूँ, क्योंकि तब हमारे पास कैमरा भी नहीं था, तो वो रेंट करके लेके आए थे उनके शूट्स के लिए. क्योंकि मेरे वीडियो बनाने के पहले से 1-1.5 साल पहले से साई वीडियोस बनाते थे, क्योंकि उनको पसंद था वीडियोस बनाना सब कुछ. तो ऐसा कुछ प्लान नहीं था कि ये वीडियो वायरल होने वाला है. तो बस साई ने बोला ये गाना देख कितना अच्छा है, और मैंने वो गाना सुना. और मतलब मैंने ऐसे प्लान भी एक्सप्रेशंस नहीं किए थे, बस वो गाना मैंने मतलब वो हो गया. मैंने ऐसा कुछ प्लान नहीं किया था, लेकिन अगर वो वीडियो वायरल गया, उसके बाद थोड़ा सा प्रॉब्लम हो गया था उसके अगले 2-3 दिन. लेकिन फिर ऐसा लग रहा है कि ठीक है, जो होता है भगवान अच्छे के लिए करता है, तो महादेव सब देखता है, महादेव सब अच्छा करता है. ओके, अगला क्वेश्चन हम देखते हैं, और वो है हाउ ओल्ड आर यू, और आप साई से कितने यंग हो. तो मैं 25 की हूँ अभी, और साई 26 अबाव के है, तो हमारे बीच में 1 साल का फ़रक है. मॅरेज लाईफ कशी चालू आहे? खूप सुंदर. सगळ्यांनी लग्न करा. आणि जर म्हणजे तुम्ही प्रेमात असाल, खूप वर्ष झालेले असाल, तुम्ही एकमेकाला खूप वर्षापासून ओळखत असाल, तर प्रेमविवाह करा. आणि जर प्रेमविवाह नाही करायचा आहे तुम्हाला, तुमची अरेंज मॅरेज होती आहे, तर त्या अरेंज मॅरेजमध्येही तुम्ही प्रेम बनवू शकतात. कारण एकमेकाची काळजी घेणं, हे बघा, प्रेम एकमेकावर दाखवणं, ए बाबू आय लव्ह यू, ए बाबू आय लव्ह यू, हा प्रेम नाही आहे. तुम्ही त्यांची काळजी घ्या, तुम्ही त्यांना काय आवडतं ते बनवा, किंवा नवरा जो असतो तुमचा, तो तुमच्या आवडीचे काहीतरी पदार्थ बनवेल, हे प्रेम असतं.
एकमेकाची काळजी घेणं प्रेम असतं, लव यू बाबू प्रेम नसतं. दी तुझं माहेर कुठलं गाव? माझं माहेर केरला, कारण मी साऊथ इंडियन आहे. मी केरलाची आहे, पालक्काडला राहते. पाटीलने केरलाची सून आणलेली आहे. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन आहे सुनीलचा. द चेंज ऑफ योर लाइफ, हाउ यू कैन हैंडल इट? चेंज, ऐसा कुछ चेंज नहीं है सुनील. मैं पहले भी जैसी थी वैसे ही हूँ, बस थोड़ी सी मोटी हो गई हूँ, अब पतली हो रही हूँ फिर से. एक कुठे गेला, हाँ, बस ये है कि एक जिम्मेदारी आ जाती है शादी के बाद. और वो जिम्मेदारी मुझे नहीं पता मैं एक्सप्लेन कैसे करूँ, लेकिन वो एक जिम्मेदारी होती है. और वो ऐसा लगता है हमें कि यार नहीं, ये नहीं कर सकते, वो नहीं कर सकते. लेकिन मेरी लाइफ में ऐसा कुछ भी नहीं है. मेरे हस्बैंड बहुत अच्छे हैं. मेरी सासू माँ और ससुर जी दोनों बहुत अच्छे हैं. मेरी फैमिली बहुत अच्छी है, तो मुझे ऐसा कुछ चेंज महसूस नहीं हुआ. नेक्स्ट क्वेश्चन, व्हाट इज़ योर फेवरेट टूरिस्ट प्लेस? ओके, सो ऐसा कुछ बहुत खास नहीं है, लेकिन टूरिस्ट प्लेस पता नहीं. मैं एलोरा बहुत बार गई हूँ, मैं अजंता गई हूँ. तो मेरा ऐसा फेवरेट टूरिस्ट स्पॉट कुछ है नहीं. बस मुझे ऐसी जगह पसंद है जहाँ पे अच्छी हवा हो, कोई शोर शराबा ना हो, और बस में वहाँ पे घंटों बैठी रहूँ. मुझे ऐसी जगह पसंद है. बस मुझे ढिच्चिक ढाच्चिक वाली जगह पसंद नाही आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन सचिनचा आहे. तुम्ही प्रॉपर केरळचे आहात, मग मराठी, हिंदी, इंग्लिश एवढी फराट कुठून शिकलात? फराट म्हणजे पटकन असं म्हणायचं आहे का? ओके, सो मी केरळची आहे ऑफकोर्स, पण माझा जन्म छत्रपती संभाजीनगरलाच झाला आहे. माझी स्कूलिंग इथं झाली आहे, माझी कॉलेज इथं झाली आहे, कारण माझे जे पप्पा होते, डॅडी होते, ते इथे जॉब करायचे. तर आम्ही खूप पहिले, माझा जन्मच इथलचा आहे, म्हणजे पप्पा खूप पहिल्यापासूनच इथे आलेले होते. आणि त्यामुळे मला मराठी, हिंदी हे चांगलं जमतं आहे. विच शेड ऑफ फाउंडेशन यूज़, प्लीज़ आंसर, बिकॉज बहुत कमेंट आते होंगे लेकिन आप देखते नहीं हो. ऐसा कुछ कमेंट है उनका, स्पेलिंग आगे पीछे हो गई है कुछ. तो मैं फाउंडेशन यूज़ करती हूँ, एक मिनट बताती हूँ. तो मैं फिटमी का फाउंडेशन यूज़ करती हूँ 228, जो मतलब नेचुरल है. मेरी स्किन टोन थोड़ी ब्राउन है, तो या फिर ऐसा बोल सकते हैं मैं थोड़ी कम गोरी हूँ, तो उसके हिसाब से मैं फाउंडेशन यूज करती हूँ. लग्न आधीची लाईफ आणि आताची लाईफमध्ये काय फरक आहे? काहीच नाही. फक्त एवढं आहे की गळ्यात मंगळसूत्र घालून फिरायला लागतं. बाकी माझ्या लाईफमध्ये काहीच चेंज नाही आहे. मी जशी पहिले धिंगाणा घालायचे तशीच आता घालते, तशी मजा करायचे आताही मजा करते. आणि लग्नाआधी बस एवढं होतं की मला स्वयंपाक आवडत नव्हता. मला असं वाटायचं काय यार हे. बट आता मी जेव्हा शिकते, म्हणजे आता तर सगळं मला बनवता येतं. तुम्ही मला काहीही रेसिपी कमेंटमध्ये सांगितले, मी तुम्हाला बनवून देऊ शकते. आणि आय थिंक माझा हस्बंड पण म्हणतो, बट आय मेक बेस्ट मटन बिर्याणी अँड मटन करी आय गेस. सो मला सगळं येतं. बट लग्नाआधी आवडायचं नाही, आता स्वयंपाकाला आवडतं मला. मी स्वतःहून बनवते. लग्नाआधी तू कंटिन्यू व्हिडिओ पोस्ट करत होतीस, लग्न झाल्यावर का नाही करत आहे? रिझन तरी सांग. लग्नानंतर थोडेसे मी जसे बोललेत की जिम्मेदाऱ्या येतात, त्यामुळे कधी कधी टाईम नाही भेटत, कधी कधी भेटूनही जातो. सो मला थोडे दिवसमध्ये टाईम पण नव्हता, कारण माझे जे जाऊ आहे ते प्रेग्नेंट होते. आणि त्याच्यामुळे खूप लाईफ बिझी झाली होती. त्यांनाही खूप म्हणजे असं उलट्या वगैरे ऑफकोर्स होतातच, तर तेवढ्या दिवसात जितकी काळजी घेतली पाहिजे तितकी चांगलं असतं. आणि खूप वर्षानंतर पठाडे फॅमिलीमध्ये एक बेबी येणार होता, तर आम्ही खूप एकदम रिलॅक्स होऊन मी भरपूर त्यांच्याजवळ होते. तुझं फर्स्ट लव? माझं फर्स्ट लव आहे माझ्या दीदींचे लेकरं. माझे 2 मोठ्या बहिणी आहेत, एक आहे ऐश्वर्या आणि एक आहे लक्ष्मी. अशी आमची नावं आहेत. ती लक्ष्मी, ही माझी मधली बहीण ऐश्वर्या, आणि मी विष्णुप्रिया असं. तर जे लक्ष्मी आहेत, सगळ्यात मोठी दीदी माझी, तर तिला 2 मुली आहेत, आराध्या आणि आहाना. ते माझं जीव आहेत. आणि माझी मधली दीदी आहे ना, त्यांना एक मुलगा आहे शिवांग, तो माझा काळीज आहे. म्हणजे हे तिघं माझा पहिला प्रेम आहे. आणि साई भेटायच्या आधी मला हे भेटलेले आहेत. सो माझा जीव त्यांच्यात जास्त आहे. ओह सॉरी, आपकी शादी को कितना टाइम हुआ? मेरे शादी को 2 साल हो गए हैं. अभी अप्रैल मई जून जुलाई अगस्त सितंबर अक्टूबर नवंबर दिसंबर, 2 साल और 8 महीने हो चुके हैं. मॅडम, तुमच्या नावाचं एक मिस्टर विष्णू
नाही, आपलं नाव थोडं थोडं सेम आहे. मॅडम, तुमच्या नावाचं लॉजिक काय आहे सांगता का प्लीज? ओके, विष्णुप्रियाचा अर्थ आता प्रॉपर मला पण नाही माहिती आहे, बट जितकं मला माहिती आहे तितकं एवढं आहे की विष्णूला प्रिय असणारी गोष्ट, जसं की विष्णू देवाला प्रिय असणारी गोष्ट, ती विष्णुप्रिया. ओके, नेक्स्ट प्रश्न आहे प्रदीपचा. तुझी लव्ह स्टोरी थोडक्यात सांग आणि तुझा नवरा हे कधी भेटला, कसा भेटला? ते मी ऑफकोर्स सांगितलेलं आहे बऱ्याच वेळा की माझी आणि त्यांची भेट कॉलेजला झाली होती आणि आमची लव्ह स्टोरी खूप वर्ष चालली. खूप टाईम लागला आमच्या काय म्हणतात ते लव्ह स्टोरी सक्सेस व्हायला. त्यात पहिले आम्हाला काहीतरी मेहनतीनं करावं लागलं, तेव्हा आमची लव्ह स्टोरी सक्सेसफुल झाली आहे आणि तुमची पण होईल, पण पहिले जिम्मेदारी घ्यावा लागते बाबा. ओके, नेक्स्ट प्रश्न आहे. साई ट्रेडिंगचं अपडेट का नाही टाकत आहे? त्यांच्यामुळे आम्हाला खूप मदत भेटत होती, कारण आपला नवीन बिझनेस स्टार्ट होतोय जो आहे ग्राउंडचा. आपण अर्जुन क्रिकेट अकॅडमी आणि ग्राउंड ओपन करतोय, ज्याचे तुम्हाला खूप लवकर अपडेट आणि आय गेस 226च्या स्टार्टिंग 3-4 मंथ्समध्येच ते चालू होणार आहे. तर साई त्यांच्यामध्ये इतके गुंतलेत की मला असं लक्षात पण नाही की आम्ही दोघं बाहेर कुठं फिरायला गेलो किंवा बाहेर कुठं डिनरला गेलो वगैरे. तर तेवढ्या गोष्टीमुळे ते खूप अटकून आहेत, बट ते आता लवकरच काम पूर्ण होणार आहे, तर ते मलाही फ्री भेटतील आणि आय गेस ट्रेडिंगचं अपडेटही देतील. तुला आसपासचे लोक, नेबर्स वगैरे जज नाही करत का? का मी त्यांचं का ऐकू? त्यांनी थोडी ना मला इथपर्यंत मेहनत घेऊन पाठवली आहे, किंवा त्या लोकांनी थोडी ना मला माझ्या चुकीच्या वेळेस माझी मदत केली आहे. ते शेवटपर्यंत हसायलाच होते आणि अजूनही हसायलाच आहे. तर मला त्यांच्या हसण्यानं काही फरकही पडत नाही आणि मी बघतही नाही, मला घेणं देणं पण नाही त्यांचं कोणाचं. ओके, हा प्रश्न मी जाणून बुजून काढलाय, कारण मला याचं उत्तर द्यायचं होतं. थँक्यू सो मच महेश्वरी स्वामी की तुम्ही हा प्रश्न विचारला. पॉडकास्टमध्ये यूज केलेला बॉर्न वर्ड हा जास्त ट्रोल झाला आहे. तुला काय रिस्पॉन्स देशील या रोस्टवरती? सो माझा हा रिस्पॉन्स आहे की ऑफकोर्स माझे शब्द पुढं मागं झालेत. मी अर्धी इंग्लिश अर्धी मराठी बोलले. एक तर मी तिला विचारलं पाहिजे असतं तुझा जन्म कुठं झाला, किंवा विचारलं पाहिजे असतं वेअर डिड यू बॉर्न. बट मी हे विचारलं की तुझा बॉर्न कुठं झाला, आणि ह्या गोष्टीसाठी तुम्ही लोकांनी माझा मरणच घेतलंय. किती ते ट्रोल, किती ते कमेंट. अरे लोकांनो, तुमच्याकडूनही चुका होतात रे, तुमच्याकडूनही काय ना काही चुकीचे शब्द जात असतील. मी काही शिवी नाही दिली आहे, ठीक आहे? तर मराठीतही बोलत होते मी, तो पूर्ण पॉडकास्ट मराठीत आहे. एक शब्द मी बॉर्न वापरला तर तुम्ही लोकांनी माझं जीणं मुश्किल केलं रे. तू मराठी एवढी छान कधी आणि कशी शिकलीस? मी माझा बॉर्न अँड बॉटअप ऑफकोर्स छत्रपती संभाजीनगरमध्ये झाला आहे, त्यामुळे मला चांगली मराठी येते. आता 2 प्रश्न जे सगळ्यात जास्त विचारल्या गेलेले आहेत, त्या दोघांचं उत्तर देते. अर्जुन गॉट बेबी बॉय और बेबी गर्ल? सो अर्जुन आणि माधुरीला बेबी बॉय झाला आहे, म्हणजे अर्जुन साईचे मोठे भाऊ आणि माधुरी त्यांची वाईफ, ठीक आहे, माझे जाऊ. त्यांना बेबी बॉय झाला आहे आणि बेबी बॉय टचवूड खूप चांगला आहे, खूप सुंदर आहे आणि माझा जीव आहे त्याच्यात. आता येतो सगळ्यात जास्त विचारणारा प्रश्न, तुला बेबी का नाही होते? तू बेबी प्लॅन का नाही करत आहे? तुझ्याकडून बेबी होत नाही आहे का? तुला काही प्रॉब्लेम आहे का? बाप रे, मला सांगा, सगळ्यांची वेगळी वेगळी चॉईस असते, हो की नाही? मला सांगा, तुम्ही किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये एक जण आहे, तो जर म्हणला की ठीक आहे, पहिले आपण पैसे कमवू, म्हणजे आपण जे गरिबी बघितली ती लेकराला बघू द्यायची नाही. त्यामुळे जर तुम्ही लग्नानंतरचा 1-1.5 वर्ष किंवा 2 वर्ष टाईम घेता आहे, तर त्याच्यात चुकीचं काय आहे? अरे, माझ्या डोक्यात हा विचार आहे आणि ऑफकोर्स माझ्या नवऱ्याच्याही हेच डोक्यात विचार आहे की आम्ही लग्ना पहिले, जेव्हा मी लहान होते, ते लहान होते, तेव्हा चांगला पिरियड नव्हता. पैशाची तंगी, याची तंगी, त्याची तंगी, त्याच्यामुळे आमच्या डोक्यात बसलं आहे ते की आम्हाला जर बेबी झाला पाहिजे, तर त्यानं आम्ही जसे दिवस बघितले तसे दिवस आम्हाला आमच्या लेकराला दाखवायचे नाही. म्हणून आम्ही पहिले बिझनेसकडे लक्ष दिला, बेबी प्लॅन मग करणार, आणि देव कृपा झाली तर पुढच्या वर्षी किंवा त्याच्या पुढच्या वर्षीपर्यंत आम्ही बेबी करू. बट थँक्यू सो मच, तुम्ही इतके चांगले चांगले मला प्रश्न विचारतात की तुझ्याकडून बेबी होत नाही आहे का, तुला काही प्रॉब्लेम आहे का, स्वतःचं चेकअप कर, असे प्रश्न विचारल्यामुळे थँक्यू, कारण हे प्रश्न खरंच मनाला दुखवतात.
तुमच्या घरी तुम्हाला कोणी प्रश्न विचारताय तुझ्याकडून बेबी नाही होत तुला प्रॉब्लेम आहे का असं बोलल्यावर कसं वाटेल रे तुम्हाला. काय काय लोक असे टोचून विचारतात ना, कमेंट्समध्ये क्यू ना हो, मेसेजेसमध्ये क्यू ना हो, सगळ्या याच्यात. सो बेबी प्लॅन आम्ही नक्की करू. असं नाही आहे आम्हाला बेबी नको आहे, कोणालाही बेबी पाहिजे असतो, हो की नाही. मग त्यामुळे आम्हालाही आमचा टाईम हवा. आम्ही त्यामुळे आता एवढ्या मोठ्या प्रश्नाचं छोटंसं उत्तर देते की सगळ्यांना त्यांचा बेबी हवा असतो आणि आम्ही प्लॅन करणार. बट आम्ही हे विचार केला आहे की आमच्या लहानपणी घडलेली जे पण परिस्थिती आहे किंवा धरून घ्या पैशाचे प्रॉब्लेम लहानपणी, ऑफकोर्स आता सगळ्यांचा टाईम चांगला नसतो जसा आमचा नव्हता, तर आम्हाला ते जे प्रॉब्लेम्स आहेत ते आमच्या लेकराला नाही येऊ द्यायले पाहिजे. म्हणून आम्ही काहीतरी स्टार्टअप करू, बिझनेस करू आणि मग बेबी प्लॅन करू. जसं बेबी प्लॅन नंतर जास्त प्रश्न विचारला जाणारा एक प्रश्न आहे की तू आणि साई सोबत नाही आहे का, सोबत दिसत नाही, कुठे आहे काय. तर साई ग्राउंडच्या कामामुळे एवढे बिझी झाले आहेत की त्यांना माझ्या व्हिडिओजमध्ये यायला टाईम नाही. ऑफकोर्स ते जे पण बिझनेस आहे, ग्राउंडचं काम आहे आपलं, ते जास्त महत्त्वाचं आहे व्हिडिओजपेक्षा. सो ते बघतायत आणि त्यामुळे मी एकटी व्हिडिओ करते, एकटी Q&Aमध्ये आलेली आहे, कारण ते अजूनही ग्राउंडकडेच कामाला गेलेलं. इन केस तिथे जे वर्कर्स आहेत कामाला त्यांच्यावर लक्ष द्यावं लागतं की चांगलं काम करतायत की नाही. सो मला असं वाटतंय तुम्हाला आता तुमचे जितकेही प्रश्न होते त्याचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल. मी पूर्ण ट्राय करेल आता मराठीत आणि हिंदीत दोन्हीत करू, कारण जे पण माझे फॉलोअर्स आहेत त्याच्यातले काही बँगलोरचे आहेत, कर्नाटकाचे आहेत, केरलाचे आहेत, तर त्यांना मराठी येत नाही. सो मी ट्राय करेल की मी हिंदीही करू, मराठीही करू. आणि मला असं वाटतं तुम्हाला सगळ्या प्रश्नाची उत्तरं मिळून गेली असतील. आता हे तिसऱ्यांदा बोलते मी. बट थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. नवीन व्लॉग लवकरच येईल, नवीन व्हिडिओ लवकरच येईल आणि असंच मला प्रेम देत राहा, सपोर्ट करत राहा. थँक्यू.